घरावर सोलर बसवायचंय ते पण खात्रीशीर आणि खिशाला परवडणारं. वीज बिलाला कायमचा फुल स्टॉप आणि सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त फायदा घ्या. दर्जेदार सोलर सिस्टीम, योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसाठी राजमाता जिजाऊ एंटरप्राइजेस. संपर्क 7219 5277 79 9067 75 15 75. श्रीगोंदा तालुक्याचे ग्रामदैवत संत शेख मोहम्मद महाराज यांच्या संजीवनी समाधी उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेला पारंपरिक रिंगण सोहळा यंदा विशेष भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. संत शेख मोहम्मद महाराजांचा पारंपरिक अश्व आजारी असल्यानं यंदाचा रिंगण सोहळा कसा पार पडणार याबाबत भाविकांमध्ये काहीशी निराशा आणि उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र ऐनवेळी ज्ञानेश्वर माऊलींचा पवित्र अश्व श्रीगोंद्यात दाखल झाल्यानं भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं. ज्ञानेश्वर माऊलींच्या अश्वानं संत शेख मोहम्मद महाराजांच्या मंदिरात येऊन प्रथम महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यानंतर मंदिर परिसरातून दिंडी सोहळ्याला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. शहरातील श्रीराम मंदिर या ठिकाणी भव्य रिंगण सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. संत शेख मोहम्मद महाराजांच्या पारंपरिक अश्वाऐवजी ज्ञानेश्वर माऊलींच्या अश्वानं रिंगण पूर्ण करत संत शेख मोहम्मद महाराजांच्या परंपरेचा मान राखला. हा पवित्र सोहळा अतिशय शिस्तबद्ध, भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. रिंगण सोहळ्यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज की जय, संत शेख मोहम्मद महाराज की जय, संत तुकाराम महाराज की जय अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी हजारो भाविकांनी मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहून रिंगण सोहळ्याचा मनसोक्त आनंद घेतला. ज्ञानेश्वर माऊलींच्या अश्वाच्या उपस्थितीमुळे यंदाचा रिंगण सोहळा अधिक विशेष आणि संस्मरणीय ठरला. या प्रसंगी संत परंपरेतील एकात्मता आणि भक्तिभावाचे सुंदर दर्शन घडले, अशी भावना उपस्थित भाविकांनी व्यक्त केली आहे. आवाज जनतेसाठी गणेश कांबळे, श्रीगोंदा. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी.